मुंबई बुकीजचं जर बोलायचं झालं तर पहिलं म्हणजे हा पुरस्कार आम्हाला मिळाला आहे. हा पुरस्कार खरं तर आमच्यासाठी नाही तर वाचकांसाठी आहे आणि लेखकांसाठी आहे. आणि आम्ही अशी आमच्या पिढीबद्दल विषय निघाला म्हणून सांगतो की आमच्या पिढीकडनं अपेक्षा सोडली होती की वाचन आणि ही पिढी काय एकत्र येणार नाही, पण त्या पिढीनेच वाचनाच्या मागे खूप मोठा जोर लावलेला आहे आणि ते आम्ही दररोज बघतो. आणि मला वाटतं की पुरस्कार हे लेखक आणि वाचकांपर्यंतच राहिले पाहिजेत आणि पुढे अशी कधीही वेळ येऊ नये की वाचनाचा प्रसार करण्यासाठी पुरस्कार द्यायला लागतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मुंबईमध्ये दुर्दैवाने 2 मराठी माणसं भेटले आणि ते अनोळखी असतील तर हिंदीत सुरुवात करतात बोलण्याची. हे दुर्दैव आहे. ठीक आहे, तीच खंत शंतनूंनी बोलून दाखवली आहे. पण शंतनू, तू आहे, गार्गी आहे तुमच्यासोबत, तुम्ही बुकीज, मुंबई बुकीजचे सहसंस्थापक तू आहे. तर ही चळवळ कशा पद्धतीने राबवली जाते, किती राज्यात हिचा वावर आहे आणि मुंबईत कशा पद्धतीचं काम आहे? तर ही चळवळ खरं तर 4 राज्यांमध्ये चालवली जाते. आता आम्ही मुंबईत आहोत, पुण्यामध्ये आहोत, जयपूर आणि बँगलोरमध्ये आहोत. शिवाय भारतातल्या प्रत्येक शहरांनी आम्हाला मेसेज केलेला आहे की प्लीज आमच्या इकडे पण या.